महाराष्ट्रातल्या या सरकारची मात्र सध्याच्या कालखंडामध्ये तीन तिगाड काम बिगाड अशी अवस्था झाली आहे। महाराष्ट्रातलं सरकार तीन तिगाड आणि काम बिगाड, त्याच्यामध्ये एक आहे तो ठाण्याचा खंडेराया। ठाण्याच्या खंडेरायासारखी अवस्था झाली। त्यांना दोन बायका, एक आहे नागपूरची आणि दुसरी बारामतीची, आपल्याला दिसून येत आहेत। त्यामध्ये मगाशी येताना मी एक फोटोग्राफ पाहिला, एक डिजिटल पाहिलं। बहुजनांसाठी राबला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांसाठी खुपला आणि महाराष्ट्रासाठी झटला। मग जर का तुम्ही महाराष्ट्रासाठी झटला असाल, जर का तुम्ही खऱ्या अर्थानं सेवा या महाराष्ट्राची करत असाल, तर गृहमंत्री साहेब या महाराष्ट्रामध्ये एवढे अडीअडचणी, एवढे महिलांवरती अत्याचार बलात्कार झाले नसते। काल परवा त्या अक्षय शिंदेला गोळीबार केला, बरेच प्रश्न उभारले। काही जण म्हणले चांगलं झालं, आणि मी गृहमंत्र्यांचा फोटो हातात एकी 47 घेऊन या पुणे आणि मुंबईच्या हायवेवरती लावलेला मी पाहिला। सोलापुरामध्ये पाहिला, मी पंढरपुरामध्ये पाहिला। गृहमंत्र्यांच्या हातात काय आहे? बंदूक आहे। गृहमंत्र्यांच्या हातात एकी 47 दिली आहे आणि त्यांचे डिजिटल आहेत, महाराष्ट्राचा खरा रक्षण करता। त्या अक्षय शिंदेला मारला, चौकशी नाही, काही नाही। खरं त्या अक्षय शिंदेला फाशी तर द्यायला पाहिजे होतीच। अक्षय शिंदेला चौकात मारायला पाहिजे होता, पण कारस्थान करून त्याला गोळ्या घालून आतमध्ये मारला। त्यासाठी गृहमंत्र्यांचं आम्ही सगळे टाळ्या वाजवून अभिनंदन करायला पाहिजे। गृहमंत्र्यांचं आम्ही टाळ्या वाजवून अभिनंदन केलं, पण त्याच्या अगोदर 7-8 वर्षापूर्वी आम्ही ज्या वेळेला जातो, त्यावेळेला कोपर्डीची माझी बहीण ज्या वेळेला तिच्यावरती अत्याचार केले, त्यावेळेला 3 माणसं आतमध्ये होती, त्यातला एक आत्महत्या करून गेला। गृहमंत्री साहेब, त्यातली 2 माणसं सुद्धा फिरायला कुठं तुम्ही काढायला पाहिजे होती। त्यातली 2 माणसं सुद्धा तुम्ही बाहेर फिरायला काढायला पाहिजे, कोर्टात न्यायला पाहिजे होती, चौकशीला बाहेर काढायला पाहिजे होती, आणि कमरेची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली म्हणून त्यांच्या सुद्धा डोक्यात गोळ्या घालायला पाहिजे होत्या। पण या जातीयवादी लोकांनी तुम्ही महाराष्ट्रासाठी झटला नाही, कारण अक्षय शिंदेला मारला त्यावेळेला तुमच्या पाहुण्यांची नावं बाहेर येणार होती। अरे माझ्या रक्तातली पोरगी त्या ठिकाणी मारली, माझ्या रक्तातली ज्यावेळेला मुलगी मारली, त्यावेळेला तुमची रिव्हॉल्वर नेमकी गेली होती कुठं? हा प्रश्न आज महाराष्ट्राला, हा महाराष्ट्र तुम्हाला गृहमंत्री साहेब या ठिकाणी प्रश्न विचारतोय। असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत। बहिणींना 1,500 रुपये दिले आणि प्रत्येक गावागावामध्ये 10,000 रुपयांचं बॅनर ही गडी लावतात। बहिणींना 1,500 बॅनर, 10,000 रुपयाचा। आमचे वडील मला सांगायचे, आमच्या वडिलांनी बहिणींची लग्न केली, आजोबांच्या पश्यामध्ये आजोबा दुसऱ्याच्या चाला नसल्यामुळे वडिलांनी बहिणींची लग्न केली, बाच्यांची लग्न केली, पुतण्यांची लग्न केली, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांना घेऊन दिल्या। पण आमच्या वडिलांनी कधीही आम्हाला म्हणायचे की आपल्या बहिणीला, आपल्या भाचीला जर का आपण काय करणार असू तर त्याची जाहिरात कधी करायचं नाही, ते कधी बोलून दाखवायचं नाही। पण हे सरकार 1,500 रुपये देतंय आणि लाखो रुपयांच्या जाहिराती सगळ्या महाराष्ट्रभर करतंय, हे तुम्हाला चालतंय का? आणि या अशाच गोष्टींना आळा घालण्यासाठी, या अशाच गोष्टीवरती आपल्याला माती टाकण्यासाठी या छत्रपती संभाजीराजांनी तुमच्या आमच्या समोर एक पर्याय उभा केलाय, त्याचं नाव आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष। महाराष्ट्रातल्या या सरकारची मात्र सध्याच्या कालखंडामध्ये तीन तिगाड आणि काम बिगाड अशी अवस्था झाली आहे। महाराष्ट्रातलं सरकार तीन तिगाड आणि काम बिगाड, त्याच्यामध्ये एक आहे तो ठाण्याचा खंडेराया। ठाण्याच्या खंडेरायासारखी अवस्था झाली। त्यांना 2 बायका, एक आहे नागपूरची आणि दुसरी बारामतीची। नागपूरची जरा बंगाली आहे, नागपूरची जरा बंगाली असल्यामुळं तिला वाटलं की नवरा माझा काय ऐकतच नाही,
ठाण्याचा नवरदेव माझं काय ऐकत नाही, जरा जास्तच आगाव काहीतरी निर्णय घेतला, म्हणून आता त्यानं म्हणा दुसरी करून घेऊ, म्हणून दुसरी बारामतीची बाजार बसवी करून दिली. आणि तिनं लोकसभेला कसा बाजार बसवला हे तुम्ही आम्ही सर्वांनी निश्चितपणाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध उत्पादकांचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न, गॅस पेट्रोल खतांचे वाढलेले भाव, महिला या महाराष्ट्रातल्या असुरक्षित आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीराजांनी हे 2, 3, 6 पर्याय सोडून आपल्या समोर एक सुसंस्कृत पर्याय आणलाय. त्यांचा पर्यायाचं नाव आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. आता हे सगळेजण येत आहेत, एकाच्या तरी घरात 6 माणसं आहेत. पवार साहेबांनी आणि अजितदादांनी दोघांनी मिळून भांडायचं नाटक केलंय. आता पवार साहेब घरात खासदार आहेत. पवार साहेबांची मुलगी कोण आहे? पवार साहेबांची मुलगी खासदार आहे. पवार साहेबांचा पुतण्या उपमुख्यमंत्री आहे. पवार साहेबांची सून खासदार आहे. पवार साहेबाचा नातू, आता दुसरा अजून जय, पार्थ, अजून असे अनेक 2-3 पिढ्या निघाल्या. आणि अजून आणि सांगतायत आपल्याला ही लोक की आम्ही 3 पिढ्या या महाराष्ट्राचा विकास केलाय आणि अजून पुन्हा एकदा आम्हाला तुमच्या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्या. अरे तुमच्याकडे 3 पिढ्या आहेत, पण आमच्याकडे 14 पिढ्यांचा वारसा आहे. हा वारसदार नेमका कोणाचा आहे? आपल्याला नेमकं काय करायचं आहे? आपल्याला या चोरांच्या बरोबर जायचं आहे का आपल्याला या महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या वारसदाराच्या बरोबर जायचं आहे? हा वारसदार कोणाचा? गुजरातच्या अहमदशाहच्या पुढं आणि दिल्लीच्या पातशाही पुढं न झुकणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांचा वारसदार. तुम्हा आम्हा सर्वांना बहुजनांना 50% आरक्षण देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार. गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची बांधणी करणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांचा वारसदार. म्हणून अशा या काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या आणि महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या छत्रपती संभाजीराजांच्या सोबत तुम्ही आम्ही सर्वांनी गेलं पाहिजे. आम्ही मनोजदादा जरांगे, एकच उदाहरण सांगायचं, आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांचं ऐकलं. मनोजदादा जरांगे पाटलांच्या आम्ही सोबत गेलो. आता सुद्धा पाठीमागच्या काही दिवसापासून कुणब्यांचा पोस्टमन म्हणून पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यातल्या शेकडो गावामध्ये आम्ही जाऊन आलो. गावागावामध्ये लोकांना कुणबी करण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांची बघितली आणि त्यांनी सांगितलं की फडणवीसांना पाडा. काय सांगितलं? फडणवीसांना पाडा. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून प्रचार करून गावागावामध्ये जाऊन मनोजदादा जरांगे पाटलांचं ऐकलं आणि आम्ही फडणवीसांची माणसं पाडली. 26 खासदार फक्त मनोज जरांगे पाटलांच्या शब्दावर आले. मग मनोज दादा त्यातले 26 मधले आता आपल्या विचारानं चालणारे किती आहेत? मनोज दादा या 26 मधले आपल्या विचारानं चालणारे किती आहेत? आपल्यावर आरोप करणारे हीच आहेत. राष्ट्रवादीमधून आपल्यावर आरोप करणारे मुंबऱ्याचे पवार साहेबांनी पाळलेला एक डाबरमॅन आहे. या तेच सांगतो. हे जरांगे पाटलावरती विरोध करतायत, त्यांना शिव्या देत आहेत. दुसरे दरेकर साहेब आहेत, लाड साहेब आहेत. ही भाजपची मंडळी पुन्हा जरांगे पाटलावरती आग ओकती आहे. यातनं राहिलं होतं ते पुन्हा आमच्या सांगोल्याचं एक आलंय पिल्लू बारक छोट, काय नाव त्याचं? हाके बुके काहीतरी आहे असं आहे. तर ते आता नवीन आलंय. म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलाचा विरोध करणारे शरदचंद्र पवार साहेबाची माणसं आहेत. मनोजदादा जरांगे पाटलावरती विरोध करणारी शिवसेनेच्या राऊतांसारखी माणसं आहेत. या आताच्या मुख्यमंत्र्यांची माणसं आहेत.
फडणवीसांची माणसं आहेत, काँग्रेसची सुद्धा वडेट्टीवार सारखी माणसं आहेत. मग मनोजदादा जरांगे पाटील साहेब, ही 26 माणसं जी तुम्ही निवडून द्यायला सांगितली होती, ती ह्या भरोश्यावर तुम्ही नेमकं आजपर्यंत काय केलंय? त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज यांनी स्थापन केलेला हा एकमेव सुसंस्कृत पर्याय जरांगे पाटील साहेब आहे. आणि याच पर्यायाच्या पाठीमाग तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा सर्वांनी मिळून राहावं, ही स्वराज्य स्थापना दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय स्वराज्य.